आज पुसद की सड़कों पर इंसाफ की कुर्सी भी उतरी और कानून की दलीलें देने वाले वकील भी। आज बात सिर्फ कोर्ट कचहरी की नहीं थी, आज बात थी पुसद के भविष्य की। राष्ट्रीय युवा दिवस के मौके पर आज नशे के सौदागरों को पुसद ने अपनी असली ताकत दिखा दी है। राष्ट्रीय विधि सेवा समिति दिल्ली और जिला विधि सेवा प्राधिकरण के मार्गदर्शन में पुसद में पिछले एक हफ्ते से चल रहे ड्रग फ्री इंडिया अभियान का आज वो धमाका हुआ जिसे पूरे शहर ने देखा। इस ऐतिहासिक रैली का नेतृत्व खुद जिला न्यायाधीश माननीय श्री एस.जे. रामगढ़िया साहब ने किया। उनके साथ तालुका के तमाम जाबाज जज और पुसद वकील संघ की अध्यक्ष वनीता पवार और सचिव तनवीर खान की पूरी फौज मौजूद रही। सीनियर से लेकर जूनियर तक आज हर वकील ने नशे के खिलाफ जंग का ऐलान कर दिया। इस रैली को सफल और सुरक्षित बनाने के लिए पुसद के थानेदार सेवानंद वानखड़े अपनी टीम और एमएसएफ के जवानों के साथ खुद मोर्चे पर तैनात थे। पुलिस की मुस्तैदी की वजह से हजारों की भीड़ बेहद अनुशासित तरीके से आगे बढ़ी। इस मुहिम की असली जान बने शहर के सैकड़ों छात्र आर.एस. गोपाल विद्यालय, वत्सलाबाई नाइक विद्यालय, नवजीवन इंग्लिश स्कूल, नर्सिंग कॉलेज और गुलाब नबी आजाद कॉलेज के विद्यार्थियों ने हाथों में पोस्टर लेकर आसमान गुंजा दिया। हर तरफ बस एक ही नारा था, व्यसन मुक्त तरुण सुदृढ़ भारत। पुसद की इस रैली ने आज पूरे महाराष्ट्र को बता दिया कि अगर युवा ठान ले तो समाज से नशे की गंदगी को जड़ से मिटाया जा सकता है। वंदे भारत यवतमाल से शेख महबूब की रिपोर्ट। फोटो येणार आपल्या सगळ्यांना शकील भाई वहाँ पे काफी चला एमएसएफ जेव्हा सगळे यस सर परिचारिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं छोटंसं जे पथनाट्य आहे ते सादरीकरण करा. हॅलो खाली बजा खाली खाली हां हां ओके ते बॅनर खाली करा उडा खाली तुमच्या व्यसन मुक्त भारत, तंबाखूची नशा, तंबाखूची नशा नाही म्हणा नसेला.
हळूहळू शिंदे भाऊ हळूहळू चला म्हणा. नाही म्हणा नशेला, करू नका धूम्रपान. व्यसन म्हणजे एक निश्चय करूया, नशा नाही टाइमपास, बघा मंडळी, दारूच्या आहारी गेल्यावर काय परिणाम होतो. यामध्ये एकाचा जीव तर गेला आणि आता याला सुद्धा कारावास होणार. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहा आणि याच्या आहारी जाऊ नका आणि त्याचा परिणाम यांना आता पुढे भोगावंच लागणार आहे. सतत कोर्टाच्या चक्रा आणि सजा तर ही होणारच आहे. त्यामुळे दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका आणि ड्रग्स सुद्धा घेऊ नका. 15 ऑगस्ट 19 गणना त्या ठिकाणी असणारे पैसा, संपत्ती, बंगले, गाड्या यावरून केली जाते. पण भारतामध्ये संपत्तीची गणना ही त्यांचा तरुण वर्ग असतो आणि अशा या तरुण वर्गाला आपण व्यसनाधीन होऊन समृद्ध भारताचं स्वप्न साकारणार आहोत का? नाही. चला तर मग निर्धार करूया एक व्यसनमुक्त भारताचा. चला तर म्हणा माझ्यासोबत, मी नशा करणार नाही, मी नशा करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी दारू पिणार नाही, मी सिगरेट सुद्धा साधी, मी सिगरेट सुद्धा साधी कधी फुंकणार नाही, कधी फुंकणार नाही, मी नशा करणार नाही, मी नशा करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी दारू पिणार नाही, मी सिगरेट सुद्धा साधी, सिगरेट सुद्धा साधी कधी फुंकणार नाही. कधी फुंकणार नाही. चला एक समृद्ध भारताचं निर्माण करूया. चला तर मग आजपासून नाद सोडू दारूचा आणि प्याला पिऊ फक्त दुधाचा. अभिमानाने सांगा, आम्ही व्यसन करणार नाही. व्यसनावर करू मात तरच होईल, व्यसनावर करू मात तर होईल जीवनाचा आघात. खेले जुआ पिये दारू. पुसद वकील बार संघाच्या अध्यक्षा पवार मॅडम, उपाध्यक्ष देशमुख मॅडम, सचिव तन्वीर खान साहेब, पुसद वकील बार संघाचे सर्व सन्माननीय वरिष्ठ वकील वृंद, बाकी सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि इथे आवर्जून आलेले जमलेले सर्व शाळांचे विद्यार्थी, त्यांचे कोऑर्डिनेटर, MSFचे जवान. आजची जी आपली फेरी होती, सकाळची रॅली जी होती, आपण ही रॅली फक्त एक फेरी मारण्यासाठी काढलेली नव्हती. ही रॅली आपली एक जनजागृती करण्यासाठी, नशामुक्त समाजासाठी, व्यसनमुक्त समाजाचा एक मेसेज सगळ्यांना जावा, जनजागृती व्हावी, सर्वांना जबाबदारी यावी. तसेच आपण हा मेसेज आपण आज समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण भविष्यासाठी ही आजची रॅली काढली होती. आज आपण बघतो समाजात जो एखाद्या रस्त्यावर चालणारा व्यक्ती, एखादा व्यसनी व्यक्ती संध्याकाळपर्यंत एखाद्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला जातो. जसं आता नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एका अभ्यास बुडवणारा एक विद्यार्थी हा दुसऱ्या दिवसापर्यंत एखाद्या तुरुंगात बंद होऊ शकतो. घरात बसून व्यसन करणारा व्यक्ती हा वर्षानुवर्ष जरी तो घरात बसून केला तरी त्याचं स्मशान फार लवकर आलेलं तर फार लवकर तो स्मशानात पोहोचत असतो. ह्या सर्व बाबी आपल्याला माहीत असून सुद्धा आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक व्यसनी लोक आपल्या समाजामध्ये वावरत आहेत. व्यसन म्हणजे फक्त एका व्यक्तीचा अंत नाही आहे. जरी आपण असा म्हणतो की चला एक व्यक्ती तो तुरुंगात गेला त्याचं आयुष्य संपलं, एखादा व्यक्ती स्मशानात गेला त्याचं आयुष्य संपलं, पण खरंच हे आयुष्य तिथे संपतं का? नाही. हे जे संपणारं आहे तो पूर्ण कुटुंब संपून जातो.
एक व्यक्ती अचानक कमी वयामध्ये जर गेला असेल तर त्याच्या मागे त्याची पत्नी असते, त्याच्या मागे त्याची मुलं असतात जी रस्त्यावर येतात, आईबाबा असतात ज्यांना त्यांचं भविष्य त्या मुलांमध्ये दिसत असतं. ते आईबाबा वय नसताना ते वयाच्या आधी आईबाबा मरून जातात आणि मुलं रस्त्यावर येतात. मुलांना मग तेच एक साखळी सुरू होते की घरामध्ये मुलं बघतात की आपला बाबा फार लवकर गेला, व्यसनाने गेला, आई आज रस्त्यावर आली, आजी आजोबा लवकर गेले. मग त्या मुलालाही डिप्रेशन येतं आणि फ्रस्ट्रेशन येतं आणि तोही फार लवकर मग व्यसनाच्या मागे लागतो आणि त्याचंही आयुष्य तो उद्ध्वस्त करून देतो. ही साखळी जी आहे ना, ही साखळी कुठेतरी संपायला पाहिजे आणि ही साखळी संपवण्यासाठीच ही आजची रॅली आहे. आणि त्यामुळे मी म्हणते आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. फक्त व्यसनमुक्त करणं एवढी जबाबदारी नाही, व्यसनमुक्त आपण स्वतः होणं एवढी जबाबदारी नाही, तर आपल्या आजूबाजूला जे व्यसनी लोक आहेत त्यांना जिथे जिथे गरज असेल तिथे आपण त्यांना व्यसनामधून बाहेर येण्यासाठी मदत द्यायची आहे. आज इथे अनेक सगळे वकील वृंद आज इथे हजर आहे, इथे सगळे न्यायालयीन कर्मचारी हजर आहे. हे सर्व अशा अनेक प्रकरणाचे साक्षीदार असतील की जे प्रकरणं केवळ व्यसनामुळे कोर्टापर्यंत आलेली आहे. आज पोलीस कर्मचारी आहे, तुरुंगवाल्यांना जाऊन विचारा, ते अनेक प्रकरणाचे असे साक्षी असतील की ते फक्त व्यसनामुळे ते लोक, चांगल्या घराचे लोक हे तुरुंगात गेलेले आहेत. तर हे सगळं बंद करण्यासाठी आज आपण सर्वांना व्यसनमुक्त करण्याची, आपला समाज व्यसनमुक्त करण्यासाठी आज आपण वचनबद्ध होऊया. धन्यवाद. वनिता आशिष पवार, वकील संघाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याशी बोलत आहे. आज ड्रग्स फ्री इंडिया अंतर्गत एका रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीचं जे काही महत्त्व आहे ते पटवून देण्याकरिता आमच्यासोबत सर्व न्यायाधीश वर्ग, त्याचप्रमाणे माझे वकील सहकारी, सर्व वरिष्ठ वकील मंडळी आणि माझ्या वकील भगिनी, त्याचप्रमाणे पुसदमधील विविध शाळेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी ह्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ड्रग्समुळे आजच्या युवा पिढीचं किती नुकसान होत आहे आणि त्यामुळे पूर्ण कुटुंब कसं बर्बाद होत आहे हे पटवून देण्याकरिता आमच्या पुसद वकील संघाच्या काही भगिनींनी, त्याचप्रमाणे MSFच्या जवानांनी मिळून संयुक्तपणे पथनाट्य केले होते. त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, त्याचप्रमाणे समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेऊन पथनाट्य करून हे सर्व महत्त्व पटवून दिलेले आहे. माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपण ह्या नशेपासून दूर राहावे आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण, उदरभरण आणि शैक्षणिक वातावरण आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊन ह्या सर्व व्यसनांपासून मुक्त राहावे अशी मी विनंती करते. धन्यवाद.